नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 16 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सून बाबत अपडेट जर पाहिले, मान्सूनने आजही पश्चिम बाजूला कोणतीही प्रगती केली नाही. याचबरोबर येणाऱ्या काही दिवस म्हणजे जवळपास 4 ते 5 दिवस मान्सून अजून कोणतीही प्रगती करणार आहे, याच ठिकाणी राहणार आहे. तसेच 20 जून नंतर वाऱ्याची दिशा ही बदलणार आहे. त्यामुळे 20 जून नंतर काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. मात्र जो पाऊस पाहायला मिळेल तो सार्वत्रिक स्वरूपाचा नसेल. ज्या ठिकाणी ढगांची निर्मिती होईल त्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर आपल्या अंदाजानुसार जर पाहिलं, जवळपास 25 जूनपर्यंत राज्यात पाऊस पाहायला मिळणार आहे. जो पाऊस पाहायला मिळेल तो काही पर्टिक्युलर एरियामध्येच पाहायला मिळेल. याचबरोबर 1 जून ते 15 जूनपर्यंत राज्यात झालेला पाऊस जर पाहिला, म्हणजे या जो मान्सूनचा पिरियड असतो या पिरियडमध्ये जर पाऊस जर पाहिला, तुम्हाला ज्या ठिकाणी पिवळा कलर दिसतोय याच्यामध्ये कोल्हापूर, याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल, सातारा, पुणे, नाशिक, याचबरोबर अहिल्यानगर असेल, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, याचबरोबर अकोला असेल, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया आणि गडचिरोली या संपूर्ण पिवळा जे कलर दिसतोय या संपूर्ण या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. जवळपास लार्ज डिफिशियन्सी आहे. जवळपास 60% ते 99% एवढा कमी पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. याच्या व्यतिरिक्त सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, याचबरोबर चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर या ठिकाणी डिफिशियन्सी पाहायला मिळते. या ठिकाणी जवळपास 20 ते 59% एवढा कमी पाऊस पाहायला मिळाला. याच्या व्यतिरिक्त नंदुरबार असेल आणि धुळे असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये मात्र 100% डिफिशियन्सी आहे. म्हणजेच या ठिकाणी नो रेन डेटा आहे. त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाठीमागच्या 15 दिवसापासून पाहायला मिळाला. याचबरोबर येणाऱ्या काही दिवस राज्यात अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी टंचाई तीव्र होण्याचीही दाट शक्यता आहे. याचबरोबर सिस्टम प्रणालीबद्दल जर आपण पाहिलं, वाऱ्याची दिशेनुसार जर पाहिलं तर अरबी समुद्रात जे काय वारं आहे ते अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल या भागामधून जे वारं येते ते गुजरात असेल, राजस्थान भागांपासून दक्षिणेला म्हणजे महाराष्ट्र असेल आणि कर्नाटकपर्यंत वारं पोहोचतं. या ठिकाणी या वाऱ्याच्या उष्ण वाऱ्याच्या प्रभावामुळे मान्सूनला पुढे जाण्यास अडथळे निर्माण झाले. टेम्परेचरमध्ये वाढ पाहायला मिळते. काही ठिकाणी जवळपास 42-43 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री राज्याच्या बहुतांश भागामध्ये वातावरण स्वच्छ आणि कोरडं पाहायला मिळते. सांगली जिल्ह्याचा आटपाडीमध्ये, याचबरोबर खानापूर असेल, कवठेमंकाळ, याचबरोबर जतच्या काही भागात आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणीच पर्टिक्युलर पाऊस पाहायला मिळेल. सार्वत्रिक स्वरूपात पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. याच्या व्यतिरिक्त अमरावतीचा उत्तर भाग असेल, वर्धा, नागपूर हा जो पट्टा असेल या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात स्थानिक ढगाची निर्मिती झालेली आहे. त्या ठिकाणी रात्री पाऊस पाहायला मिळेल. जोरदार पाऊस पाहायला मिळणार नाही. मात्र ज्या ठिकाणी ढगांची निर्मिती होईल त्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त राज्यात इतरत्र भागामध्ये कोणत्याही स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर आपण टेम्परेचरचा विचार केला तर येणाऱ्या 24 तासांत राज्यामधील विदर्भाचा जो पूर्व भाग असेल म्हणजे गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूरचा बहुतांश भाग, चंद्रपूर या भागामध्ये 42 ते 45 डिग्री सेल्सिअस आणि गडचिरोली, इटापल्ली, धनोर असेल या ठिकाणी 47 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पाहायला मिळू शकतं. या नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, याचबरोबर जळगाव असेल आणि धुळ्याचा काय भाग असेल या भागात जर पाहिलं जवळपास 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. अमरावतीचा उत्तर भाग असेल, बुलढाणा दक्षिण, याचबरोबर संपूर्ण मराठवाडा याच्यामध्ये लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर आणि परभणीचा काय भाग असेल या ठिकाणी 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीचा पश्चिम भाग, पूर्व भाग असेल, सोलापूर, पुणे पूर्व, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या ठिकाणी हे 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. सांगली पश्चिम असेल, कोल्हापूर, सातारा, पुणे या भागात जर पाहिलं या भागामध्ये जवळपास 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर मुंबईचा शहराचा विचार जर केला, मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये जवळपास 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मात्र या ठिकाणी ह्युमिड परिस्थिती राहणार आहे. म्हणजे रात्रीची गरमी त्या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणात पाहायला मिळू शकतं. याचबरोबर घाटमाथ्याचं जर पाहिलं, घाटमाथ्यामध्ये जवळपास 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्यात पावसाचा खास करून जर विचार केला, सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा जो पट्टा असेल या पट्ट्यामध्ये स्थानिक ढग निर्माण होतील व पाऊस पाहायला मिळेल. मात्र सार्वत्रिक पाऊस नाही, काही एक दुसऱ्या ठिकाणीच पाऊस पाहायला मिळणार आहे. हा जो पाऊस असतो या पावसाचं प्रिडिक्शन करायला खूप अवघड जात असतं. ज्या ठिकाणी वातावरण निर्मित होते त्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळतो. याच्या व्यतिरिक्त संपूर्ण कोकण असेल, खानदेश असेल, मराठवाड्याचा उत्तर भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा उत्तर भाग हा संपूर्ण भाग असेल, या संपूर्णपणे ड्राय वेदर पाहायला
मिळतात. याच्या व्यतिरिक्त सांगली असेल, सोलापूर, सातारा या पट्ट्यामध्ये एक दुसऱ्या स्वरूपात ढगांची निर्मिती होऊ शकते. पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर IMD म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर पालघर असेल, ठाणे, मुंबई, याचबरोबर रायगडचा काय भाग असेल, नाशिक पश्चिम असेल, नाशिक पूर्व असेल, धुळे, नंदुरबार या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट आहे. सांगली, सोलापूर, धाराशिव, याचबरोबर लातूर या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट आहे. विदर्भातील बहुतांश भागात हीट वेव्हचा अलर्ट आहे. याच्यामध्ये यवतमाळ असेल, अकोला असेल, याचबरोबर अमरावती, वर्धा या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट आहे. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, याचबरोबर बीड असेल, जालना, संभाजीनगर, तसेच अहिल्यानगर असेल, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी, रत्नागिरी आणि रायगड या ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट आहे. काही ठिकाणी पर्टिक्युलर लोकेशन्स असते त्या ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस पाहायला मिळू शकतो. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.